नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 29 जानेवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला आहे, 2026मध्ये कोणत्या राज्यातील व्यक्तींना सर्वाधिक पद्म पुरस्कार मिळाले आहेत? ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्राविषयी तुम्हाला असे प्रश्न म्हणजे विचारले जाऊ शकतात. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र. ओके, तर महाराष्ट्र हे याचं उत्तर असणार आहे. एकूण पद्म पुरस्कार महाराष्ट्रातील व्यक्तींना एकूण 15 व्यक्तींना महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार भेटलेले आहेत. ओके, तर बघूयात विद्यार्थी मित्रांनो. बघा, सर्वाधिक पुरस्कार महाराष्ट्राने जिंकले आहेत, त्यानंतर तामिळनाडू राज्याचा क्रमांक येतो. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, पद्म पुरस्कार 2026 महाराष्ट्रातील सर्व 15 व्यक्तींची नावे आपण पाहणार आहोत. ओके, बघा, पद्मविभूषण पुरस्काराबद्दल पाहूयात आपण पहिल्यांदा. तर पद्मविभूषण पुरस्कार महाराष्ट्रामध्ये फक्त एक जणाला भेटला आहे, त्यांचं नाव आहे धर्मेंद्र सिंग देओल. ओके, ते कलाक्षेत्राशी संबंधित आहेत. बघा, नंतरचा पुरस्कार आहे पद्मभूषण. ओके, एकूण 3 जणांना महाराष्ट्रामध्ये पद्मभूषण पुरस्कार भेटलेला आहे. ओके, बघा, त्यांचे नाव आहेत अलका याग्निक, हे कलाक्षेत्राशी संबंधित आहेत. ओके, तर पियुष पांडे कलाक्षेत्र, उदय कोटक व्यापार व उद्योग. ओके, तर बघूयात आपण पुढचा पुरस्कार पद्मश्री एकूण 11 जणांना महाराष्ट्रामध्ये देण्यात आले आहेत. ओके, बघूयात आपण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आर्मिंडा फर्नांडिस वैद्यकीय सेवा, अशोक खाडे क्षेत्र आहे व्यापार व उद्योग, भिकल्या लाडक्या धिंडा हे कलाक्षेत्राशी संबंधित आहेत. ओके, जनार्दन बापूराव बोठे, ओके, हे सामाजिक कार्य या क्षेत्राशी संबंधित आहेत. जुझर वासी विज्ञान व अभियांत्रिकी. ओके, तर बघूयात आपण पुढची नावे. माधव रंगनाथ हे कलाक्षेत्राशी संबंधित आहेत. ओके, तर बघा, रघुवीर तुकाराम खेडेकर हे कलाक्षेत्राशी संबंधित आहे. रोहित शर्मा हे क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहेत. ओके, सतीश शाह हे कलाक्षेत्राशी संबंधित आहेत. सत्यनारायण नुवाल हे व्यापार व उद्योग क्षेत्राशी संबंधित आहेत. बघा, श्रीरंग देवबा लाड हे शेती क्षेत्राशी संबंधित आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळी नावं पाहिली आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे, 2024च्या ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 अहवालानुसार भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ओके, कारण वेगवेगळ्या इंडेक्सवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ओके, प्रश्न बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, टाटा समूह. ओके, तर टाटा समूह हे याचं उत्तर असणार आहे. तर 2024च्या ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 या अहवालानुसार भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड हा टाटा समूह बनलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा, 86वी अखिल भारतीय अधिकारी परिषद कुठे आयोजित करण्यात आली? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए, लखनौ. ओके, तर लखनौमध्ये 86वी अखिल भारतीय अधिकारी परिषद आयोजित करण्यात आली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी आहे लखनौ. ओके, तर येथे ही परिषद नुकतीच संपन्न झाली आहे. बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, बनारस लिस्ट फेस्ट 2026मध्ये भारतेंदू हरिश्चंद्र जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच नमिता गोखले. ओके, तर नमिता गोखले यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, कोणता पुरस्कार आहे? त्या पुरस्काराचं नाव आहे भारतेंदू हरिश्चंद्र जीवनगौरव पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बघा, नमिता गोखले हे एक सुप्रसिद्ध लेखक आणि साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत, ज्यांना भारतीय साहित्यातील त्यांच्या दीर्घकालीन योगदानासाठी हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. 2026मध्ये विदेशी NRI PIO
OIC श्रेणीमध्ये किती लोकांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत? ओके, तर एकूण किती व्यक्तींना प्रदान करण्यात आले आहेत? त्याचं उत्तर असणार आहे 6. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर एकूण 6 व्यक्तींना 2026मध्ये विदेशी NRI PIO OIC या श्रेणीमध्ये पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, डायरेक्ट प्रश्न तुम्हाला असा विचारला जाऊ शकतो. ओके, तर चला प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. नुकतेच झालेल्या अमेरिका, रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये त्रिपक्षीय शांतता चर्चा कोणत्या शहरामध्ये झाली? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए अबुधाबी. ओके, तर अबुधाबीमध्ये नुकतीच अमेरिका, रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये त्रिपक्षीय शांतता चर्चा झाली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, युनायटेड अरब एमिरेट्स याची राजधानी आहे अबुधाबी. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7 बघा. कोणत्या राज्यात ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आगरवूड मूल्य साखळी विकास योजना सुरू केली आहे? ओके, तर बघा ही जी योजना आहे ती नुकतीच सिक्कीम राज्यामध्ये सुरू केलेली आहे. ओके, तर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेचं नाव काय आहे? तर आगरवूड मूल्य साखळी विकास योजना. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 8. ओके, जानेवारी 2020मध्ये कोणत्या राज्य सरकारने राज्यपालांच्या निवासस्थानाचे नाव जनभवन असे केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच उत्तर प्रदेश. ओके, तर उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारने राज्यपालांच्या निवासस्थानाचे नाव नुकतेच जनभवन असे केलेले आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा उत्तर प्रदेशमधील राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान जे पूर्वीचे नाव होते ते राजभवन होते, त्याचे नाव बदलून आता नुकतेच जनभवन असे केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. बघा देशातील पहिल्या एकात्मिक खाजगी उपग्रह प्रकल्पाची पायाभरणी कोठे करण्यात आली? बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी सानंद, गुजरात. तर गुजरातमधील सानंद या ठिकाणी देशातील पहिल्या एकात्मिक खाजगी उपग्रह प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, पहिलीच घटना असल्यामुळे हे प्रश्न महत्त्वाचा ठरतो. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न बघण्याआधी बघा ही जी एकात्मिक खाजगी उपग्रह प्रकल्पची जी पायाभरणी झाली आहे त्याचा उद्देश पाहूयात आपण. बघा याचा उद्देश म्हणजे खाजगी क्षेत्रासाठी उपग्रह उत्पादन, डिझाईन आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल पेलोडसाठी सुविधा निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश असणार आहे. ओके, चला प्रश्न क्रमांक 10 आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर इम्पॉर्टंट जे डे आहे त्याला मी स्टार मार्क करत जातो. ओके, तर त्या MP प्रश्न असणार आहेत. ओके, बघा आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस दरवर्षी आपण 26 जानेवारी रोजी साजरा करतो. ओके, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी 26 जानेवारी. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एनर्जी दरवर्षी आपण 26 जानेवारी रोजी साजरा करतो. बघा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने म्हणजेच युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीने शाश्वत विकास, शाश्वत आणि स्वच्छ ऊर्जेच्या वापराबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी या दिनाची घोषणा केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल किंवा कोणतीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.